निकृष्ट दर्जे के सड़क कार्यों के खिलाफ पूर्व नगर सेवक का खड्डे में लेटकर प्रदर्शन। परभणी शहर में 68 करोड़ रुपए की लागत से स्वीकृत सड़क निर्माण कार्यों में घटिया काम होने का आरोप लगाते हुए कांग्रेस के पदाधिकारी और पूर्व नगर सेवक विशाल बुधवंत ने अनोखा प्रदर्शन किया। उन्होंने कार्यस्थल पर खड्डे में लेटकर विरोध जताया। यह घटना उघड़ा महादेव मंदिर से लेकर मोठा मारुति मंदिर से कारेगांव रोड मार्ग पर हुई, जहां निर्माण कार्य धीमी गति से और घटिया गुणवत्ता में हो रहा है। इस कार्य के खिलाफ स्थानीय नागरिकों ने भी नाराजगी जाहिर करते हुए आंदोलन किया। नागरिकों ने उघड़ा महादेव मंदिर क्षेत्र में विकास कार्यों को रोककर करीब 1 घंटे तक प्रदर्शन किया। विशाल बुलबंद और स्थानीय नागरिकों का आरोप है कि यह कार्य गुजरात के मूल ठेकेदार द्वारा उप ठेकेदारों को सौंपा गया है, लेकिन ये उप ठेकेदार गुणवत्ता का ध्यान नहीं रख रहे हैं। कार्यों में निर्माण में अनियमितताओं के चलते सड़कों की स्थिति खराब हो रही है, जिससे जनता को असुविधाएं हो रही है। हमने देखा कि सड़क निर्माण कार्य में इस्तेमाल की जा रही सामग्री की गुणवत्ता बहुत खराब है। ठेकेदार नियमों का पालन नहीं कर रहे हैं। हमने प्रशासन को कई बार शिकायत की है, लेकिन कोई समाधान नहीं निकला, इसलिए हमें इस तरह का आंदोलन करना पड़ा। यह मामला स्थानीय प्रशासन के लिए एक चुनौती बन चुका है और जल्द ही कार्यवाही की उम्मीद की जा रही है। परभणी प्रतिनिधी राहुल वाहुले की रिपोर्ट। मी महापालिकेचा सदस्य असताना, काँग्रेसच्या ताब्यात महापालिका असताना बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांकडून आम्ही भांडून महापालिकेच्या हद्दीतले रस्ते पीडब्ल्यूडीला वर्ग केले, नगर विकासचे रस्ते बांधकाम विभागाला वर्ग केले। याचा क्लब करून एक टेंडर काढलं। हे टेंडर गुजरातच्या एका एजन्सीला मिळालं, जी की फार मोठी एजन्सी आहे। त्यांनी इथल्या 3 कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे कामं सबमिट करायला दिलेत। 3 कॉन्ट्रॅक्टर लोकांना, ज्यांच्याकडे कुठलीही मुबलक अशी मशिनरी नाही, जे लोक कामाचा दर्जा देऊ शकत नाहीत, आणि हेच लोक मागच्या अनेक वर्षापासून महापालिकेत सुद्धा कामं करतात। म्हणजे बोगस कामाची ख्याती या लोकांची आहे। त्याच लोकाला इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रेशर करून काम सबमिट करून द्यायला लावलंय। या कामाचा नियमाने जी मुदत असती ती मुदत आता संपत आलेली आहे। आज आपण पाहिलं असेल, सगळं मिळून कामातून 10-15% सुद्धा झालेलं नाही। मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर हा विलंब झाला, या विलंबाचा त्यांनी काही दंड संबंधित कंत्राटदारावर लावलाय का? आता आपण पाहिलं असेल, मीडियाच्या मित्रांना विनंती करतो की याचा आपण सुद्धा या शहराचे नागरिक आहात, आपण सुद्धा या सगळ्या बाबी पाहता। आज परभणी शहरामध्ये इथं मुली द्यायला तयार नाहीत लोक। परभणीला मुलगी नको म्हणतात, तुमच्या शहरात खड्डे आहेत। आज मरण यातना मागच्या 5 वर्षापासून निर्णय आंदोलन केले मी। गुजरातच्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे, पण इथं प्रॉपर स्थानिक लेवलवर दुसरा गुत्तेदार कोणतरी काम करतोय। इथं दुसरे 3 कॉन्ट्रॅक्टर काम करतात। त्यांचं नाव सुधीर पाटील, त्यांचं नाव अशोक जेठवानी, त्यांचं नाव खुपसे। हे 3 महाभाग इथल्या सगळ्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत आणि बोगसगिरीचे बादशाह आहेत। माझी मूळ मागणी आहे, अंदाजपत्रकानुसार काम झालं पाहिजे, पण त्याच्यामध्ये अंदाजपत्रकात बरेचसे असे दोष आहेत। नाल्याचा नॅचरल उतार हा प्रॉपर नाही। मी सुद्धा कंत्राटदार आहे, माझ्याकडे सुद्धा डांबराचं आणि सिमेंटचं युनिट आहे। असं असताना सुद्धा माझ्या भागाचा रस्ता असून सुद्धा मी काम करत नाही। का करत नाही? कारण दर्जा मेंटेन करावा लागेल, कामाची गुणवत्ता सांभाळता आली पाहिजे। ती आपल्याला सांभाळणं होईल का हा संशय असल्यामुळे मी हे काम करत नाही। माझ्याकडे सगळी मशिनरी असताना सुद्धा माझं म्हणणं आहे की अंदाजपत्रकानुसार काम करा, आणि जो मूळ कंत्राटदार आहे सर्जन कन्स्ट्रक्शन गुजरात, त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम करायला सांगा। इथले जे सबलेट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इथल्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत, महापालिकेच्या महापौरचे गळ्यातले ताईत आहेत। हे लोक फक्त यांना मुबलक पैसे देतात, अपेक्षेच्या पलीकडे पैसे देतात, कामाचा दर्जा सांभाळत नाहीत। शहरातल्या प्रमुख ठिकाणावर असेल की उद्या 2 फेब्रुवारीपासून परभणीचा ऐतिहासिक असा तुराबुल हक उरूस, ज्याचा इतिहास मागचे 150 वर्षाचा आहे, त्या ठिकाणी बरीचशी वस्ती आहे। त्या रस्त्याचं काम सरकारी दवाखाना ते तुराबुल हक मंदिर इथपर्यंतचं काम असताना सुद्धा दर्गा, तुराबुल हक दर्गा उरूस आता काही दिवसांनी येऊन ठेपलाय। अजून खड्डे तसेच आहेत, तिथंही खोदकाम नीट झालेलं नाही। तिथून आज मला सांगा, फक्त लोकांची हेळसांड। हे पुरातन शहर आहे, हे ऐतिहासिक शहर आहे, याला एक वारसा लाभलेला आहे। मग ही जी मागच्या 150 वर्षापासून यात्रा भरते, संबंध मराठवाड्यातून लोक तिथे दर्शनाला येतात, त्यांची किती मोठी गैरसोय आहे। सरण रचलं, खड्ड्यात झोपलात, घाण पाण्यात सुद्धा झोपलात, तुम्ही आंदोलन करत असता। आजचे आंदोलन आहे, तरीही काम होताना दिसत नाही। मागच्या 40 वर्षापासून हा रस्ता बंद पडलेला आहे। इथून पुढचं तुमची भूमिका काय? माझी भूमिका, आज आम्ही कार्यकारी अभियंत्याला जाऊन
हे मी आपल्याला जे बोललो ते सगळे मुद्दे आम्ही त्यांना लेखी देणार आहोत. त्याच्यावर जर कारवाई झाली तर ठीक, नसता याच्यानंतर मी मागे वाईन शॉपसाठी जे आत्मदान करायचा प्रयत्न केला, मला अडवलं. मी प्रशासनाला कल्पना न देता अंगावर पेट्रोल टाकून कलेक्टर मायबाप जनतेने निवेदन दिलं. त्या निवेदनाचा कुठलाही विचार झालेला नाही. आणि आपण आता पाहिलं असेल की आलेले अधिकारी किती आडमुठीने बोलतात. आम्हाला विचारून बसले का? अरे तुम्हाला विचारून बसला तुम्ही कोण शासनाचे जावई आहेत का? शासनाच्या पगारीपुरतं तरी काम करा, शासनाच्या पगारीपुरतं तरी काम करा. आणि इथल्या लोकप्रतिनिधीला माझा सवाल आहे की तुम्ही एवढा मोठा हा महत्वाकांक्षी विषय आज जवळपास मला वाटते 68 कोटी, जे काम वाढून 100 कोटीपर्यंत जाणार आहे, याचा पाठपुरावा तुम्ही आमदार आणि खासदार म्हणून काय घेतला?